नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण श्वास लागणे म्हणजे दमा या रोगावर सविस्तर चर्चा केली आहे. श्वास लागणे हा आजार ओळखायचा कसा? लागणारा श्वास हा हृदयापासून उत्पन्न झाला की फुफ्फुसजन्य आहे यावर सुद्धा प्रकाश टाकला आहे. या भागात आपण श्वास रोगाच्या उपचारासंबंधी माहिती बघू. उपचाराचा उद्देश एकच, शरीरातील प्रत्येक धातू सेलपर्यंत प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित होत राहिला पाहिजे. त्यासाठी फुफ्फुसाच्या श्वासनलिका विस्तृत करणे, फुफ्फुसात साचलेला कफ बाहेर काढणे, फुफ्फुसावरील सूज कमी करणे यासाठी आयुर्वेदातील श्वासकुठार, कणकासव, कंठकारी अवलेह, यष्टीमधुकल्प यांचा वापर करावा. दुसरे महत्त्वाचे म्हणजे शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत करणे. या पुरवठ्याला अडथळा आणणारे घटक, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये कफ, क्लेद, आम, विष अथवा कोलेस्ट्रॉल अशा अनेक नावाने ओळखतो, त्याला नष्ट केल्या जाते. त्यासाठी अग्निवर्धक, आमपाचक औषधीचा वापर केला जातो. तुम्हाला कल्पना आहे काय? जो दम्याचा रुग्ण असतो व जेव्हा त्याला दम्याचा अटॅक येतो त्या कालावधीत त्याला भूक फारच कमी लागते. साहजिकच उदरातील अग्नी, ज्याला आपण जाठरणी म्हणतो, तो प्रज्वलित नसेल तर शरीरातील घाण, ज्याला आपण क्लेद, कोलेस्ट्रॉल म्हणतो, ती जळून नष्ट होणार कशी? परिणामी रक्ताच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. शरीरातील प्रत्येक सेलला त्याचा आहार, ऑक्सिजन मोठ्या कष्टाने व अल्पप्रमाणात मिळू शकतो. परिणामी शरीर कमजोर पडते, थकते. म्हणून उपचार करताना जाठर अग्नी प्रदीप्त करणारे, सोबतच प्रत्येक धातू सेलमधील अग्नी प्रदीप्त करणाऱ्या औषधाचा वापर जरुरी ठरतो. त्यासाठी आयुर्वेदात 64 पररी पिंपळी, वर्धमान पिंपळी, पंचकोल, अग्नितुंडीवटी, भल्लातक आसव तसेच आहारात अद्रक, लसूण यांचा अधिक वापर करायला सांगितलेले आहे. तिसरे म्हणजे शरीराची पर्यायाने फुफ्फुसाची शक्ती वाढवणे. त्यासाठी च्यवनप्राशचा वापर उत्तम ठरतो. यालाच आयुर्वेदात अपुनर्भव चिकित्सा म्हणतात. याचा अर्थ पुन्हा पुन्हा हा व्याधी होऊ नये अथवा झाला असता त्याचा आटा कमी प्रमाणात व्हावा, असा व्यवस्थित औषधी उपचाराचा क्रम अवलंबल्यास निश्चितच या रोगावर आपण विजय मिळवू शकतो. धन्यवाद.